तर नमस्कार मित्रांनो. तर आता आपण ऊसाची मोही घेऊन निघालो आपल्या रानात म्हणजे आपल्या ऊसाची लागण करायची आहे. म्हणून अशी ऊसाची मोही काचरीची उचलून आणल्या आणि आपला सेकंड पार्ट आहे आपला लावणीचा म्हणजे याची सगळी लावण करून टाकायची ऊसाची लागण करायची आहे बघा. लागण करायची म्हणलं तर ऊस तर तोडायला लागणार. पप्पाने आपला ऊस तोडून ठेवलाय. अशा मोया बांधलेल्या माशी एक 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 आणून टाकायला लागले. मग इकडे पप्पा आणि बाबा पण आपल्याला आणू लागले कारण आता हे मोठा पट्टा 20 गुंठ्याचा रोपा आहे. त्यामुळे सगळी लावण करून टाकायची आहे. मग अशा मोया आणून अशा ठेवल्या. नंतर सगळ्या मोया हातरून झाल्या मग वाडू गोळा केला आणि आपल्याला ट्रॅक्टरात भरलं बघा. आणि नंतर सकाळी उठल्या पहिल्यांदा आपल्याला कुट्टा मारत होता कारण जनावरांना तर वैरण टाकायला मग काल आणलेल्या वाड्याचा असं कुट्टा मारायला चालू केला बघा. आणि त्यासनी बैली म्हणजे वैरण घालायची जनावरांना आणि मग आपल्या आपल्या रानात कामाला जायचं बघा. असा कुट्टा मारला आणि नंतर मग आपल्या हात्याऱ्यासनी म्हणजे आपल्या कोयत्यासनी लावलं बघा धार. आणि आता जायचं कुठे तर आपल्या रानात आणि कान 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 अशी ऊस तोडायचं चालूच करायचं. मग आलो रानात आणि रानात आलो तर काय ऊसाचं मोया आपण कालच हातरून ठेवलेला आहे. मग डायरेक्ट असा हातात कोयता घेतला बघा आणि ऊसाच्या कांड्या तोडायला चालू करायचं म्हणलं. तर मित्रांनो तुम्हाला हे जुगाड केलेला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आपल्या इकडे चिक्क्या बसल्या आपल्या रानाच्या राखणीला इथे निवांत बसल्या का उन्हाला सकाळी सकाळी. आणि असा तोडून तोडून घामान जागा भिजलोय बघा मस्त पैकी टॉपचा हिशोब बंडा करीत. असं कोयत्याची धार पण आता गेलेलीच कारण दगड आपटून आपलं कोयतं खराब होते ते. मग आता म्हणलो जरा ब्रेक घेऊया आणि आलो डायरेक्ट घरला. आपल्या कोयत्याची धार लावली कारण आपल्या घरात मशीन आहे त्यामुळे धार लावली बघा. नंतर माणसं येणार त्याच्यासनी मी चहा घेतला कारण आता ऊस पुरायचा होता म्हणजे आपल्या ऊसाच्या कांड्या केल्या त्या आपल्या पुरायच्या होत्या म्हणजे नंतर आपल्याला पाणी लावाय बरं. मग इकडे माणसं पण आलेली तिन्ही बघा असं पुरायला चालू केलं. लय ताप नाही नुसतं आपण कांड्या तोडून ठेवल्यात त्या फक्त अशी माती ढकलायची आहे. तर मित्रांनो असंच गावाकडचं नवनवीन व्हिडिओ आणि आपल्या शेतातलं व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि आता आपण निघालो ट्रॅक्टर घेऊन ते पण राहणार तर आमचा पुढचा पार्ट आपला नेक्स्ट डेला पडेल.